प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुकुंद सायन्स अकॅडमीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत. तर त्या टॉपिकचं नाव आहे रिॲक्शन्स ऑफ मेटल्स. लेट्स सी. इन पॉईंट फर्स्ट वी हॅव टू सी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. आपण सुरुवातीला पहिल्यांदा काय पाहणार आहोत किंवा मेटल ऑक्सिजन संग कसं रिॲक्ट करतात. मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साईड्स आर फॉर्म. बघा, जेव्हा मेटल्स ऑक्सिजन संग कंबाईन होतो, जेव्हा तो मेटलला हिट करणार तेव्हा त्याचं काय तयार होणार आहे, मेटल ऑक्साईड तयार होणार आहे. सोडियम अँड पोटॅशियम्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि सोडियम आणि पोटॅशियम कसे मेटल्स आहेत, खूप जास्त रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. सोडियम मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन इन द एअर इवन ॲट रूम टेम्परेचर अँड फॉर्म सोडियम ऑक्साईड. बघा, सोडियम मेटल हवेमधल्या ऑक्सिजन संग जेव्हा कंबाईन होतो रूम टेम्परेचरला, तेव्हा तो काय बनवणार आहे, तर सोडियम ऑक्साईड बनवणार आहे. लेट्स सी द रिॲक्शन. 4Na + O2 ऑन रिॲक्शन गिव्ह राईज टू 2Na2O. याच्यामध्ये काय झालंय, सोडियम हवेमधल्या ऑक्सिजन संग रिॲक्ट झाला आणि त्यानं काय तयार केलंय, सोडियम ऑक्साईड तयार केलेला आहे. सी, ऑन एक्सपोजर टू एअर सोडियम रेडिली कॅचेस फायर. आणि जेव्हा हवेच्या संपर्कामध्ये सोडियम येणार आहे तेव्हा तो काय करणार आहे, फायर पकडणार आहे, म्हणजे आग पकडणार आहे. देअरफॉर टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट इन द लॅबोरेटरी ऑर एल्सवेअर इट इज केप्ट इन केरोसिन. आणि त्यामुळे अपघात होऊ नये किंवा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून तो केरोसिन, आपण सोडियम मेटल कुठे ठेवतो, तर केरोसिनच्या खाली ठेवतो. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सॉल्युबल इन वॉटर. आणि काही मेटलची जी काही ऑक्साईड्स आहेत ते कसे असणार आहेत, वॉटरमध्ये सॉल्युबल असणार आहेत, म्हणजे त्यांचे मेटल ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळणार आहेत. दे रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कली. आणि हीच ऑक्साईड्स ऑफ मेटल, हीच मेटलची ऑक्साईड जर वॉटर संग रिॲक्ट केले तर ते नवीन कंपाऊंड तयार करणार आहे. ते कोणतं आहे, अल्कली. लेट्स सी द रिॲक्शन. Na2O + H2 ऑन रिॲक्शन गिव्ह राईज टू 2NaOH. बघा, सोडियम ऑक्साईड हे काय आहे, मेटल ऑक्साईड आहे, बरोबर, सोडियमचा. आणि रिॲक्शन केली काय संग, वॉटर संग, आणि मग त्याचं तयार काय झालं, सोडियम ऑक्साईड तयार, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं, 2NaOH. म्हणजे तो काय आहे, अल्कली बनला. We know that magnesium oxide is formed on burning magnesium ribbon in the air. बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड कसा तयार होणार आहे, जर तुम्ही मॅग्नेशियमच्या रिबनला बर्न केलं हवेमध्ये तर काय तयार होणार आहे, तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होणार आहे. मॅग्नेशियम ऑक्साइड्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अन अल्कली कॉल मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि बघा, ज्या काही मॅग्नेशियम रिबनला तुम्ही हवेमध्ये बर्न केलं आणि त्याचं काय झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. मग त्याच मॅग्नेशियम ऑक्साईडला जर तुम्ही वॉटरमध्ये रिॲक्शन केलं, वॉटरसंग जर रिॲक्शन केली तर तुम्हाला एक अल्कली भेटणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतो. सी द रिॲक्शन. 2Mg + O2 ऑन रिॲक्शन गिव्ह राईज टू 2MgO. म्हणजे मॅग्नेशियम न रिॲक्शन केलं काय संग, ऑक्सिजन संग, मग तो काय म्हणला, मॅग्नेशियम ऑक्साईड बनला. आणि हाच मॅग्नेशियम ऑक्साईड जेव्हा वॉटर संग रिॲक्ट करतो तेव्हा तो काय बनणार आहे, अल्कली बनणार आहे, आणि त्याचं नाव काय आहे, मॅग्नेशियम हायड्रो ऑक्साईड. Now let's see the reaction number 2, that is reactions of metals with water. आपण अगोदर काय पाहिलं की मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन संग पाहिली. आता आपल्याला काय पाहिजे, मेटलची रिॲक्शन वॉटर संग पाहिजे आहे. सी ॲपरेटस. ॲपरेटस काय घ्यायचं आहे, एक बिकर घ्यायचं आहे. केमिकल्स बघा काय घ्यायचे, सॅम्पल्स ऑफ व्हेरियस मेटल्स. इम्पॉर्टंट नोट सांगितले त्यांनी, सोडियम मेटल शुड नॉट बी टेकन. सोडियम मेटल घ्यायचा नाही आहे, दुसरे मेटल्स घ्यायचे, आणि काय घ्यायचे, वॉटर घ्यायची आहे, वॉटर घ्यायचं आहे. प्रोसिजर काय करायचे, ड्रॉप अ पीस ऑफ ईच ऑफ द मेटल इन अ सेपरेट बिकर आणि फिल्ड विथ कोल्ड वॉटर. आणि काय करायचं, प्रत्येक मेटलचा एक पीस घ्यायचा आणि तो वेगळ्या बिकरमध्ये घ्यायचा, आणि त्यांनी त्या बिकरमध्ये, ते बिकर कशानं भरायचं, तर पाण्यानं, थंड पाण्यानं भरायचं आहे. सी, दे आस्क वन क्वेश्चन, विच मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर. त्याने विचारलं की कोणता मेटल वॉटर संग रिॲक्ट करणार. बघा, सोडियम अँड पोटॅशियम मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर. सेकंड क्वेश्चन आहे, विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर अँड व्हाय. प्रिपेअर अ टेबल ऑन रेफरन्स टू द अबोव प्रोसिजर अँड नोट युअर ऑब्झर्वेशन इन इट. आपल्याला टेबल प्रिपेअर करायचं सांगितलेलं आहे, किंवा कोणता मेटल वॉटरवरती फ्लोट करणार आहे. ओके, तर आपण ते एक्सपेरिमेंट केल्या पाहूया.
Sodium and potassium metals react rapidly and vigorously with water and liberates hydrogen gas. त्यांनी काय म्हणलं बघा की सोडियम आणि पोटॅशियम जो काय मेटल आहे तो एकदम फास्टली रिॲक्ट होणार आहे कुणासंग, वॉटर संग. आणि जेव्हा तो सोडियम आणि पोटॅशियम वॉटर संग फास्ट रिॲक्ट होणार आहे तेव्हा त्यावेळेस काय होणार आहे, हायड्रोजन गॅस बाहेर येणार आहे. कोणता गॅस बाहेर येणार आहे तर हायड्रोजन गॅस बाहेर येणार आहे. सी द रिॲक्शन 2Na plus 2H2O म्हणजे सोडियम रिॲक्ट विथ वॉटर आणि इट फॉर्म्स सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2 गॅस आणि प्लस हीट इज लॅबरेटेड. बघा काय झालं, सोडियम रिॲक्शन केली वॉटर संग, मग काय बनलं सोडियम हायड्रॉक्साईड बनला. आणि त्यांना काय सांगितलं होतं सोडियम आणि पोटॅशियम जेव्हा केव्हा रिॲक्ट करेल तो एकदम फास्ट रिॲक्ट करणार आहे आणि त्यामुळे कोणता गॅस बाहेर येणार आहे तर हायड्रोजन गॅस बाहेर येणार आहे. बघा 2K plus 2H2O म्हणजे के म्हणजे काय पोटॅशियम ऑन रिॲक्शन विथ वॉटर मॉलिक्यूल इट गिव्स potassium hydroxide plus H2 gas is liberated plus heat. See, on the other hand, calcium reacts with water slowly and less vigorously. आपण काय पाहिलं सोडियम आणि पोटॅशियम मेटल काय होणार आहे तर वॉटर संग एकदम फास्ट रिॲक्ट होणार आहे. पण कॅल्शियम जो मेटल आहे तो वॉटर संग फास्ट रिॲक्शन दाखवणार आहे का, नाही. कसं रिॲक्शन दाखवणार आहे, अतिशय स्लोली रिॲक्शन दाखवणार आहे. The hydrogen gas released in this reaction collects on the surface of the metal in the form of bubbles and the metal floats on water. बघा आणि काय म्हणले, जो काय हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे रिॲक्शन केल्यानंतर कोणा संग कॅल्शियमची रिॲक्शन वॉटर संग होणार आहे तेव्हा जो हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे तो कुठे कलेक्ट होणार आहे तर मेटलच्या सरफेसवरती आणि कोणत्या फॉर्ममध्ये, बबलच्या फॉर्ममध्ये. आणि त्यामुळे तो मेटल काय होणार आहे वॉटरवरती फ्लोट होणार आहे. मग आपला सेकंड क्वेश्चन काय होता, विच मेटल्स फ्लोट्स ऑन वॉटर. कोणता मेटल वॉटरवरती फ्लोट होणार आहे तर कॅल्शियम मेटल्स फ्लोट्स ऑन वॉटर. डिड यू गेट द आन्सर? सी द रिॲक्शन 2 calcium on reaction with 2H2O it gives rise to 2CaOH twice in aqueous form plus H2 gas. मग कॅल्शियमची रिॲक्शन केली काय सांगा वॉटर मॉलिक्यूल संग, म्हणतो काय म्हणला कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनला आणि H2 मॉलिक्यूल रिॲक्ट H2 गॅस लॅबरेट झाला. सी the metal aluminum, iron and zinc do not react with cold or hot water but they react with steam to form their oxide. आणि त्यांना काय सांगितलंय दुसरे जे कोणते मेटल्स आहेत ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, झिंक आहे, हे कोल्ड वॉटर संग पण रिॲक्ट करणार नाही, हॉट वॉटर पण संग सुद्धा रिॲक्ट करणार नाही, पण हे रिॲक्ट करणार आहे कशा संग, स्टीम, रिॲक्ट विथ स्टीम टू फॉर्म देअर ऑक्साईड. हे स्टीम संग म्हणजे वाफे संग काय होणार आहे रिॲक्ट होणार आहेत. आणि जेव्हा ते वाफे संग रिॲक्ट होतील तेव्हा ते काय करणार आहेत त्यांचा स्वतःचा ओन ऑक्साईड तयार करणार आहेत. लेट्स सी द रिॲक्शन. हायड्रोजन गॅस इज रिलीज इन दिस रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा काय होणार आहे हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे. सी 2 ॲल्युमिनियम प्लस 3H2O गॅस ऑन रिॲक्शन गिव्ह राईज टू Al2O3 प्लस 3H2O. बघा तुम्हाला मी आता सांगितलं की हा H2O गॅस संग रिॲक्ट झाला म्हणजे हीट संग स्टेम संग रिॲक्शन झाले कशाची ॲल्युमिनियमची, तेव्हा त्यांना काय म्हणालं Al2O3 प्लस 3H2 gases and H2 gas is liberated. See second reaction that is ferrous on ferrous reacts with iron react with water molecule and it gives Fe3O4 plus 4H2. Here is also hydrogen gas is liberated and this iron molecule react with this iron molecule does not react with cold or hot water, it react with steam. See next reaction, zinc on reaction with water molecule it gives rise to zinc oxide plus H2 gas. बघा झिंक हा मेटल सुद्धा जेव्हा वॉटर मॉलिक्यूल संग रिॲक्ट होतो तेव्हा तो काय तयार होणार आहे झिंक ऑक्साईड बनवणार आहे आणि H2 गॅस लॅबरेट होणार आहे. आणि हा H2O संग रिॲक्ट झाला म्हणजे हा कोल्ड वॉटर संग किंवा हॉट वॉटर संग झालेला नाही आहे, ब्रॅकेटमध्ये काय जी आहे म्हणजे हा स्टेम संग रिॲक्ट झालेला आहे. सी द डायग्राम. This is a metal sample. This is a glass wool soaked in water. This is a burner. This is a hydrogen gas. See, this is a stand. This is a cork. This is hydrogen gas. Here this is water. Okay? Now try out and think about it. Test whether the metal, gold, silver and copper react with water
अँड थिंक ओव्हर द फाइंडिंग. त्यांनी काय विचारलंय, मेटल, गोल्ड अँड सिल्वर अँड कॉपर वॉटर संग रिॲक्ट होतात की नाही. सी, गिवन मेटल्स आर रिॲक्टिव्ह अँड दे डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. ही जी काही मेटल्स, गोल्ड आणि सिल्वर आणि कॉपर, ही जी काही मेटल्स आहेत, कोणकोणते, गोल्ड, सिल्वर आणि कॉपर, हे रिॲक्ट होणार आहेत का वॉटर संग? नाही होणार. का रिॲक्ट होणार आहेत वॉटर संग? कारण की हे मेटल्स आर मोर रिॲक्टिव्ह. दिस मेटल्स आर मोर रिॲक्टिव्ह. मेटल्स खूप जास्त रिॲक्टिव्ह आहेत, त्यामुळे हे वॉटर संग रिॲक्शन दाखवत नाहीत. बघा सी डायग्राम. हे काय, दिस इज अ डिलिव्हरी ट्यूब. हे स्टँड. दिस इज अ टेस्ट ट्यूब डायल्यूट. टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूबमध्ये काय, डायल्यूट HCl आहे. इथं काय, झिंक ग्रॅन्युअल्स आहेत बघा खाली. दिस इज द बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस. This is a soap solution, and at last soap bubbles are formed. Candle, and this is the hydrogen gas burning with cracking noise. See, third, reactions of metals with oxygen. In the earlier chapter we have looked into the reaction of metals with acid. आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं मेटलची रिॲक्शन काय संग, ऍसिड संग. ऑल मेटल्स इक्वली रिॲक्टिव्ह. बघा त्यांनी काय विचारले, सगळे मेटल्स इक्वली रिॲक्टिव्ह आहेत का? फाइंड द आन्सर. when samples of aluminum, magnesium, iron or zinc are treated with dilute sulfuric or hydrochloric acid, sulfate or chloride salts of metals are formed. बघा जेव्हा केव्हा तुम्ही ॲल्युमिनियमचं सॅम्पल, मॅग्नेशियमचं सॅम्पल, आयर्नचं सॅम्पल आणि झिंक यांचं सॅम्पल्स जर तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक म्हणजे H2SO4 किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl यांच्या संग जर रिॲक्ट केली, किंवा सल्फेट संग किंवा क्लोराईड संग, जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि झिंक जेव्हा तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड संग रिॲक्ट करणार, तेव्हा ते काय होणार आहे, सल्फेट किंवा क्लोराईड सॉल्ट्स ऑफ मेटल्स फॉर्म होणार आहेत. हायड्रोजन गॅस इज लॅबरेटेड इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, हायड्रोजन गॅस लॅबरेट होणार आहे, H2 गॅस. अँड द रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल्स कॅन बी इंडिकेटेड बाय फॉलोइंग सिक्वेन्सेस. सी, बघा मॅग्नेशियम is more reactive than aluminum, is more reactive than zinc, and zinc is more reactive than iron. See, magnesium on reaction with HCl it gives rise to magnesium chloride plus H2 gas. मॅग्नेशियम ची जेव्हा रिॲक्शन तुम्ही HCl संग करणार आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड संग, तेव्हा ते काय बनणार आहे, मॅग्नेशियम क्लोराईड बनणार आहे आणि H2 गॅस लॅबरेट होणार आहे. सी, aluminum on reaction with HCl it gives rise to AlCl3 plus 3H2O. जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियमची रिॲक्शन HCl संग करणार आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड संग, त्यावेळेस तो काय तयार करणार आहे, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड प्लस H2 गॅस. सी, नेक्स्ट रिॲक्शन, आयर्न ऑन रिॲक्शन विथ HCl इज गिव्ह राईज टू FeCl2 प्लस H2. जेव्हा तुम्ही आयर्नची रिॲक्शन HCl संग तयार करणार आहेत, तेव्हा ते काय होणार आहे, फेरिक क्लोराईड देणार आहे आणि प्लस H2 गॅस. झिंक ऑन रिॲक्शन विथ HCl इट गिव्स राईज टू ZnCl2 प्लस H2 गॅस. जेव्हा तुम्ही झिंकची रिॲक्शन HCl संग करणार आहेत, तेव्हा ते तुम्हाला काय देणार आहे, तर झिंक क्लोराईड आणि प्लस H2 गॅस विल लॅबरेट. सी, नेक्स्ट पॉइंट, रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. बघा नायट्रिक ॲसिड संग मेटल्स कसे रिॲक्ट होतात. नायट्रेट सॉल्ट्स ऑफ मेटल्स आर फॉर्म ऑन रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. जेव्हा मेटल्स जेव्हा रिॲक्शन करणार कुणासंग, नायट्रिक ॲसिड संग, तेव्हा ते काय होणार आहे, नायट्रेट सॉल्ट्स तयार होणार आहेत. व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन N2O, NO, NO2 आर ऑल्सो फॉर्म इन अकॉर्डन्स विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडच्या कॉन्सन्ट्रेशनच्या नुसार ते काय बनवणार आहेत, N2O बनवेल किंवा NO बनेल किंवा NO2 बनेल. तर चला आपण पाहूया NO2 केव्हा तयार होतो आणि NO केव्हा तयार होतो. सी,
copper on reaction with HNO3, it gives rise to CuNO3 twice plus 2NO2 plus 2H2O. बघा, जेव्हा कॉपरची रिॲक्शन तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HNO3 संग करणार आहेत, मी नायट्रिक ॲसिड संग करणार आहे, तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे, CuNO3 twice plus 2NO2 plus 2H2O. See, on copper react with HNO3, it gives rise to CuNO3 twice plus 2NO plus 4H2O. बघा, जेव्हा कॉपरची रिॲक्शन तुम्ही डायल्यूट HNO3 संग करणार आहेत, कोणा संग, डायल्यूट HNO3 संग, तेव्हा तुम्हाला काय तयार होणार आहे, तर 2NO हा गॅस फॉर्म होणार आहे. म्हणजे बघा, NO2 जर गॅस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉपरची रिॲक्शन कोणत्या ॲसिड संग करणार, नायट्रिक ॲसिड संग करणार. नायट्रिक ॲसिड संग तर ते नायट्रिक ॲसिड कसं असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड असलं पाहिजे. जर तुम्हाला NO पाहिजे असेल तर तुम्ही कॉपरची रिॲक्शन जेव्हा नायट्रिक ॲसिड संग करणार तेव्हा ते नायट्रिक ॲसिड कसं असलं पाहिजे, डायल्यूट नायट्रिक ॲसिड असलं पाहिजे. These two reactions are very important because it is present in the class 11th also. The same reaction in P block. See, aquaregia. Aquaregia is a highly corrosive and fuming liquid. हे कसं लिक्विड आहे, फ्युमिंग लिक्विड आहे आणि हायली corrosive आहे. It is one of the few reagent which can dissolve the noble metals like gold and platinum. आणि असं एक रिएजंट आहे, खूप कमी रिएजंट पैकी हे असे एक रिएजंट आहे की जे नोबल मेटल्सला काय करते, डिझॉल्व करते. आणि नोबल मेटल कोणते आहेत, तर गोल्ड अँड प्लॅटिनम. Aquaregia is freshly prepared by mixing concentrated hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio of 3:1. बघा, aquaregia कसं बनवतात, तर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडचे 3 मॉलिक्यूल आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा 1 मॉलिक्यूल याने असं मिळून काय होतं, तर aquaregia बनतं. See, next reaction, reactions of metals with salts of other metals. See, apparatus काय घ्यायचे, कॉपर वायर, आयर्न नेल, बीकर और बिग टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. केमिकल्स कोणते घ्यायचे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेरस सल्फेट अँड कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं आणि फेरस सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन घ्यायचं आहे. बघा, हे काय, आयर्न नेल ॲपॅरेटसमध्ये. बघा, टेस्ट ट्यूब स्टँड कशामध्ये, ॲपॅरेटसमध्ये, हे पण घ्यायचं आहे आपल्याला. CuSO4 सोल्युशन घ्यायचं आहे, कशाचं, कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर वायर पण घ्यायची आपल्याला. बघा, हे हिअर इज अ FeSO4 सोल्युशन. सी, कॉपर कोटिंग फॉर्म ऑन आयर्न नेल. त्यांनी काय सांगितलं मग नंतर प्रोसिजरमध्ये, टेक अ क्लीन कॉपर वायर आणि क्लीन आयर्न नेल. कॉपर वायर घ्यायचं आणि त्याला क्लीन करायचं. डीप द कॉपर वायर इन अ फेरस सल्फेट सोल्युशन अँड द आयर्न नेल इन कॉपर सल्फेट सोल्युशन. काय करायचं, कॉपर डीप द कॉपर वायर इन फेरस सल्फेट सोल्युशन. जी कॉपरची वायर आहे ती फेरस सल्फेट सोल्युशनमध्ये काय करायची, टाकायची आहे. आणि आयर्नची जी आयर्न नेल आहे तो कशामध्ये टाकायचा आहे, कॉपर सल्फेट सोल्युशनमध्येच. कीप ऑन ऑब्झर्विंग कंटिन्युअसली अँड ॲट अ फिक्स इंटरवल ऑफ टाईम. आणि बघायचं आहे तुम्हाला, ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यांनी बघा एक प्रश्न विचारला आहे आपल्याला, 3 इन विच टेस्ट ट्यूब रिॲक्शन हॅज टेक प्लेस. तर त्यांना विचारले कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन झालेलं आहे, तर ए टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन झालेले आहे. सेकंड क्वेश्चन इज, हाऊ डिड यू रिकॉग्नाइज दॅट रिॲक्शन हॅज टेक प्लेस. तुम्हाला कसं कळलं की रिॲक्शन झालेली आहे, जेव्हा त्याचा कलर ब्ल्यू टू ग्रीन झालेला असेल. व्हॉट इज द टाईप ऑफ रिॲक्शन, त्या रिॲक्शनचा टाईप कोणता आहे, तर कोणता टाईप आहे, डिस्प्लेसमेंट हा रिॲक्शनचा टाईप आहे. नाउ लेट्स सी द लास्ट पॉइंट, रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल. आणि मेटलची रिॲक्शन कुणा संग बघायची आपल्याला, नॉन मेटल संग. नोबल गॅसेस लाईक हेलियम, निऑन, आर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. जी काही नोबल गॅसेस आहेत, कोणकोणते, हेलियम, निऑन, आर्गॉन, हे केमिकल रिॲक्शन्समध्ये भाग घेतात का, नाही घेत भाग. So far we have seen from the reaction of metals that cations are formed by the oxidation of metals. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा मेटल्सची रिॲक्शन होते तेव्हा काय होणार आहे, कॅटायन बनणार आहे. कुणापासून, फाउंड बाय द ऑक्सिडेशन ऑफ मेटल. मेटलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय बनणार आहे, तर आपल्याला कॅटायन बनणार आहे.
if we look into the electronic configuration of some metals and non-metals, it will be seen that the driving force behind the reaction is to attain the electronic configuration of the nearest noble gas with complete octet. आणि आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं काय मेटलचं किंवा नॉन मेटलचं तर आपल्याला समजून येईल की ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द रिॲक्शन इज टू अटेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस विथ कम्प्लीट ऑक्टेट. जो काय ड्रायव्हिंग फोर्स आहे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जवळ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ कम्प्लीट ऑक्टेट कसं येतं हे आपल्याला समजणार आहे. मेटल्स डू दिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स वाईल नॉन मेटल्स डू दिस बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. आणि हे मेटल्स कसं करणार आहेत, इलेक्ट्रॉन लूज करून, आणि नॉन मेटल कसं करणार आहे तर इलेक्ट्रॉन गेन करून. द आउटरमोस्ट सेल ऑफ नोबल गॅसेस बिंग कम्प्लीट दे आर केमिकली इनर्ट. आणि जे काही आउटरमोस्ट सेल आहे नोबल गॅसेसचा तो कम्प्लीट असतो म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, केमिकली इनर्ट गॅसेस म्हणतो. You have seen in the last standard that the ionic compound sodium chloride is formed as the sodium metals gives away one electron while the non-metal chlorine takes up one electron. आपण लास्ट क्लासमध्ये किंवा लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं की जेव्हा सोडियम क्लोराईड कसा बनतो, आयनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड कसा बनतो, तर जेव्हा सोडियम मेटल एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन नॉन मेटल काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो, तेव्हा काय होतं, सोडियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड तयार होतो. सी sodium metals on reaction with chlorine, sodium is metal, chlorine is non-metal, it gives rise to 2NaCl. See, similarly magnesium and potassium form the ionic compound that is magnesium chloride and potassium chloride. अशाच प्रकारे मॅग्नेशियम मेटल रिॲक्ट होतो क्लोरीन नॉन मेटल संग आणि काय तर होणार आहे MgCl2. आणि सेम ॲज इट इज पोटॅशियम रिॲक्ट विथ क्लोरीन and it forms potassium chloride. Okay, I hope you understood this lecture very nicely. Goodbye.